जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 260. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवत कृपेनं संपूर्ण शरणागती साधून ज्या भक्तांचा चित्तलय भगवतचरणी झालेला असतो ते भक्त भगवंतांना एक प्रकारे बांधून ठेवतात. हृदय बंदीखाना केला जसं म्हटलं त्याप्रमाणे हृदयामधून भगवंत जाऊ शकत नाहीत. अशी त्या भक्तांची उच्चतम अशी भक्ती असते. सर्व भक्तोत्तम या पठडीमध्ये मोडतात जे भगवंतांना वश करून घेतात आणि भगवंत आनंदानं वश होतात. कारण भगवंत असोत, संत सद्गुरू असोत, त्यांना वश करणारी शक्ती प्रेमाखेरीज इतर कोणतीही असू शकत नाही. भक्ती आणि प्रेम याच एका दोरीनं ते अगदी सहज रीतीनं आपणहून बांधले जातात, बांधून घेतात. आणि असे जे भक्त असतात त्या सर्व भक्तांनाच आनंद व्हावा, त्यांचं कार्य सफल व्हावं, त्यांना जे हवं ते मिळावं यासाठी भगवंत कार्यरत असतात. सर्व संत सद्गुरू आपल्या सत्शिष्यांसाठी या समदर्शित्वानं वागत असतात. त्यांना कुणीही कमी अथवा जास्त नसतो. प्रत्येकावर त्यांची कृपा तितकीच वर्षाव करत असते. पण जे सत्शिष्य आहेत त्या सर्वांना जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अभिलषित मनोरुची पुरविता जो. त्यांची मनोरुची भगवंत सद्गुरू पुरवत असतात. कारण काय? कारण भगवंत अथवा सद्गुरूंशिवाय त्यांना काही अभिलषित असूच शकत नाही. त्यामुळे हे सांगण्याचं कारण आता जो आपण बघणार आहोत भाग, त्याच्यामध्ये सुरुवातीला श्रीराम कुणाबद्दल भावुक झालेत हे आपण बघणार आहोत. काल कारण विभीषणानं श्रीरामांना एक प्रकारे आमंत्रण दिलं की लंकेच्या राजधानीमध्ये चला, सिंहासनावर बसा आणि सर्व तिथलं निरीक्षण करा, तिथला पाहुणचार घेऊन मग मला सोबत घेऊन तुम्ही अयोध्येला जा, असं विभीषणांनी सांगितलं. विभीषण हे भक्तोत्तम आहेत. त्यांच्यासाठी श्रीरामांनी प्रत्यक्ष सोन्याची नगरी लंका, त्याचं राजा अगदी सहजपणे रावणवधाच्याही पूर्वी राजतिलक करून विभीषणाला दिलं, हे आपण बघितलं. आणि सर्वच त्यांच्या भक्तांना, वानरांना, अस्वलांना जे हवं होतं ते म्हणजे काय, रामकाज करण्याचीच इच्छा होती त्यांची. त्यामुळे ती अभिलाषासुद्धा प्रभूंनी पुरवली. पण आता जेव्हा सीतामातेचं पुनर्मिलन झालंय, सर्व काही स्थिरस्थावर आहे, त्यावेळेला प्रभूंना फक्त एका भक्तोत्तमाची आत्यंतिक आठवण होतीये. आणि त्यामुळे विभीषणाचं हे बोलावणं ते मान्य करू शकत नाही आहेत. विभीषणाचं बोलणं ऐकून दीनदयाळ प्रभूंच्या विशाल नयनांमध्ये प्रेमाश्रू दाटून आले म्हटलं तुलसीदासांनी. कशासाठी? आता ते अगोदर तुलसीदास सांगणार आहेत. आज ह्या लंकाकांडाचा शेवटचा भाग आहे, त्यानंतर उत्तरकांड सुरू होतं. त्यामुळे या भागात सुरुवातीला श्रीराम काय म्हणतायत ते बघूया. म्हणाले, तोर कोस गृह मोर सब
सत्य बचन सुनु भ्रात, भरत दसा सुमिरत मोही, निमिष कल्प समजात. म्हणतायत, हे बंधो विभीषणा ऐक, तुझा खजिना आणि घर हे माझंच आहे हे खरं आहे. बरं का, पहा, कर्ता भोक्ता महेश्वरा हा प्रत्यक्ष श्रीरामांनी सांगितलं आहे हे इथे विभीषणाला. हे माझंच आहे. जसं आमचं महाराज म्हणाले, ब्रह्मानंदांचं घर हे मला माझंच घर वाटतं, तसं इथे श्रीराम म्हणतायत की तुझं घर माझंच आहे ही गोष्ट खरी आहे. तोर कोस गृह मोर सब. वा. आणि पण म्हणतायत, भरत दसा सुमिरत मोही, निमिष कल्प समजात. भरताची दशा, त्याची अवस्था काय आहे त्याचं स्मरण झालं की मला एक एक पळ कल्पाप्रमाणे वाटतोय विभीषणा. कारण काय? तापस बेश गात कृस, जपत निरंतर मोही, देखऊं बेगी सो जतन करो, सखा निहोर तोई. बीते अवधि जाऊं जाऊं, जियतन पावऊं बीर, सुमिरत अनुज प्रीति प्रभो, पुनि पुनि पुलक शरीर. आहा. श्रीराम म्हणतायत की भरताची आठवण आली की मला खूप कल्पाप्रमाणे एक एक पळ चाललाय असं वाटतंय. कारण तपस्वी वेशामध्ये अत्यंत दुर्बल शरीरानं अखंड माझ्या नामाचा जप करत बसलाय माझा भरत. तापस बेश गात कृस, जपत निरंतर मोही. अखंड नाम जप सुरू आहे भरताचा. जे आम्हाला महाराज सांगतात ना की नामस्मरण म्हणजे हाक असते भगवंताला. ज्या वेळेला ती हाक आर्ततेनं येते त्यावेळेला खऱ्या अर्थानं भगवंतांना हलवतो भक्त. अशा भरताच्या हाकेमुळे, त्याच्या त्या आर्त नामस्मरणामुळे भगवंत वाट बघतायत भरताला भेटायची. त्यामुळे म्हणतायत की दुर्बल झालाय माझा भरत. तापस वेशामध्ये नंदीग्रामामध्ये बसून अखंड माझा नामजप करतोय. त्यामुळे हे विभीषणा, माझीच तुला विनंती आहे की त्याला लवकरात लवकर मी भेटू शकेन अशी व्यवस्था कर. देखऊं बेगिसो जतन करू. कारण जर वेळ चुकली तर मी माझ्या धाकट्या भावाला भरताला जिवंत पाहू शकणार नाही. सांगितलं होतं भरतानं, 14 वर्षाच्या पुढे एक दिवस जरी झाला तरी हे शरीर उरणार नाही प्रभू. त्यामुळे हेच प्रभूंनी सांगितलं आणि म्हणतायत, तुलसीदास आम्हाला सांगतायत की धाकटा भाऊ भरत, सुमिरत अनुज प्रीती प्रभू, पुनि पुनि पुलक शरीरा. धाकट्या भावाच्या अत्यंत प्रेमाच्या स्मरणानं प्रभूंचं शरीर वरचेवर पुलकित होत होतं. आता भरत भेट हेच एक उद्दिष्ट जणू प्रभूंसमोर असावं, तशी प्रभूंची अवस्था झाली. काय आहे राम आणि भरत प्रेम, याबद्दल खरंच शब्द पोहोचूच शकत नाहीत असं ते प्रेम आहे. आपण आधीसुद्धा बघितलं आणि आतासुद्धा जे प्रभू सांगतायत नाही कळू शकत. भरत आणि श्रीराम यांचा संबंध केवळ वाचावं आणि त्या प्रेमामध्ये आपल्याला आनंद व्हावा. अनेकदा असं वाटतं, भक्तचरित्र असोत किंवा संतचरित्र असोत, आपण अनेकदा तसं प्रेम माझ्या हृदयात कसं निपजेल यासाठी ते वाचावं असं सर्व संतही सांगतात आम्हाला. पण अनेकदा काय होतं की ज्या वेळेला आपण असं सेल्फ सेंटर्ड रीडिंग करतो किंवा सेल्फ सेंटर्ड
ग्रंथ चिंतन करतो त्यावेळेला आपण तो जो गाभा असतो त्या भक्त भगवंत प्रेमाचा तो कुठेतरी हरवून बसतो. तिथे मी आला की त्यांच्या संबंधातला जो गोडवा असतो तिथे कुठेतरी एक कमतरता जाणवते हृदयामध्ये. त्यामुळे बरोबरच आहे की आपल्याला तसं प्रेम मिळावं यासाठी भक्तचरित्र वाचायचे असतात, तसं प्रेम हृदयात निपजावं. पण ते होण्यासाठी अगोदर त्यांच्या संबंधातला गोडवा अनुभवायला शिकावं खरं तर. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला त्या गोडव्याची चटक लागते आणि मग प्रभू कृपेनं आम्हाला ते प्रेम ते देतात. त्यामुळे इथे प्रभूंचं शरीर पुलकित होतंय आणि पुढे म्हणतायत, करेहु कल्प भरी राज तुम्ह मोहि सुमिरेहु मन माही पुनि मम धाम पाई हूँ जहाँ संत सब जाही. हे विभीषणा, कल्पांतापर्यंत तू राज्य कर आणि मनामध्ये माझं नित्य स्मरण करत राहा. मग जिथं सर्व संत जातात ते परमधाम तुला मिळेल. काय आश्वासन आहे पहा, प्रभूंचं आश्वासन आहे विभीषणाला. आणि हे सांगितल्यानंतर विभीषणांनी काय केलं, सुनत विभीषण बचन राम के हर्षि गहे पद कृपा धाम के बानर भालु सकल हर्षाने गहि प्रभु पद गुण बिमल बखाने बहुरी विभीषण भवन सिधायो मणिगण बसन विमान भरायो लई पुष्पक प्रभु आगे रखा हसी करी कृपा सिंधु तब भाषा. श्रीरामांचं बोलणं ऐकताच हर्षित झाले विभीषण आणि कृपाधाम श्रीरामचंद्रांचे चरण धरून पुढे काय केलं त्यांनी, सर्व वानर आणि अस्वलं सुद्धा खूप आनंदित झाली आणि प्रभूंचे पाय धरून हे सर्वजण मिळून प्रभूंच्या विमल गुणांचं वर्णन, वाखाण आणि प्रशंसा करू लागले. आणि त्यानंतर विभीषण आपल्या महालात गेले. अनेक रत्न आणि वस्त्र विमानात भरली बरं का. आणि मग ते पुष्पक विमान आणून प्रभूंच्या समोर ठेवलं. ती रत्न आणि वस्त्र श्रीरामांनी बघितली होती, जी विभीषणानं त्या विमानामध्ये भरली होती. आता लीला पहा प्रभूंची बरं का. काय केलं, कृपासागर श्रीराम हसून म्हणाले, काय म्हणाले, चढ़ी विमान सुनु सखा विभीषण गगन जाई बरसहु पटभूषण नभ पर जाई विभीषण तबहि बरसी दिए मनि अंबर सबहि जोई जोई मन भावई सोई लेहि मनि मुख मेली डारी कपि देहि हसे राम श्री अनुज समेता परम कौतुकी कृपा निकेता. आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो, पहा बरं काय लीला करतायत प्रभू. प्रभूंनी सांगितलं, हे मित्रा विभीषणा, विमानात बस, आकाशात जा आणि सर्व रत्न आणि वस्त्र उधळून टाक बरं का. आणि अशी आज्ञा होताच विभीषण त्या विमानात बसून आकाशात गेले. सर्व रत्न आणि वस्त्र यांचा वर्षाव केला आकाशातून बरं का. आणि ज्याला जे आवडलं त्यानं ते घेतलं. वानर आणि अस्वल सर्व तिथे जे होते प्रभूंच्या पक्षातले, त्यांनी सर्व जे आवडलं ते घेतलं त्यातलं. आणि वानर आणि अस्वल ती रत्न तोंडात घालत होती आणि या काही खाण्याच्या वस्तू नाहीत असं म्हणून टाकून देत होती बरं का. आणि ही गंमत बघून
काय म्हटलंय? परम कौतुकी, परम लीलाधर, विनोदी स्वभावाचे आणि कृपाधाम असे श्रीराम श्री अनुज समेत सीता माता आणि लक्ष्मण यांच्या सोबत हसू लागले बरं का. आणि आता तुलसीदास आम्हाला सांगतायत, शिवभगवान सांगतायत काय? मुनि जेहि ध्यान न पावही, नेति नेति कह वेद, कृपा सिंधु सोई कपिन सन, करत अनेक विनोद. मुनी सुद्धा ज्यांना ध्यानामध्ये प्राप्त करू शकत नाहीत, वेद ज्यांना नेती नेती यांना समजणं शक्य नाही, यांना समजणं शक्य नाही असं म्हणतात, असे कृपानिधान श्रीराम त्या वानरांबरोबर अनेक प्रकारचे विनोद करत होते. बघा बरं, जे लोक श्री महाराजांसोबत होते ते सर्व सांगायचे तेव्हा सर्व संतच खरं या पठडीमध्ये मोडतात की त्यांचा स्वभाव हा अतिशय आनंद देणारा असा असतो, विनोदी असतो. त्यांना वावडं नसतं विनोदाचं. आपण जे समजतो की गंभीर असतात संत, पण त्यांचं अंतरंग हे सदैव भगवत प्रेमानं पुलकित होत असतं आणि त्यांना भगवंत सर्वत्र दिसत असतात. त्यामुळे त्यांच्या हृदयातला आनंद कधीच क्षीण होत नाही. का आम्हाला संत सहवासात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं? कारण त्यांच्या हृदयातला तो अखंड झरणारा आनंद हे त्याचं कारण असतं. पण असा आनंद प्रभू कुणाला बरं देतात हे आता आम्हाला शिवभगवान सांगतायत. काय म्हणाले? उमा जोग जप दान तप, नाना मख व्रत नेम, राम कृपा नहीं करही तसी, जसी निष्केवल प्रेम. काय सुंदर शब्द वापरले तुलसीदासांनी. निष्केवल, केवळ प्रेम, त्याला पुन्हा नीचा प्रिफिक्स लावलाय त्यांनी, म्हणजे टू सबस्टॅन्शिएट. शिवभगवान म्हणतायत, हे उमा, अनेक प्रकारचे योग, जप, दान, तप, यज्ञ, व्रत, नियम हे केल्यानंतर सुद्धा जर निष्केवल, अत्यंत अनन्य असं प्रेम नसेल तर श्रीराम अशी कृपा करत नाहीत. म्हणजे हे जे आनंद देण्याचं काम आहे, भक्तांना जो प्रभू सहवासात आनंद मिळतो, महाराजांचं वचन आहे, जो आनंद रामाच्या सहवासात आहे तो इतर कशात नाही. हेच आम्हाला शिवभगवान सांगतायत. त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या सानिध्याचा म्हणजेच त्यांच्या आनंदाचा अनुभव प्रभू, ज्यांची अशी अनन्य प्रीती त्यांच्या चरणी असते त्यांनाच फक्त देतात असं शिवभगवान सांगतायत. आणि त्या कृपेचं आता त्याची परिणती कशात झाली आहे पहा. भालू कपिन पटभूषण पाये, पहिरी पहिरी रघुपति पही आये, नाना जिनस देखी सब कीसा, पुनि पुनि हसत कोसलाधीसा, चितई सबनी पर कीनी दाया, बोले मृदुल बचन रघुराया, तुम्हारे बल में रावण मार्यो, तिलक विभीषण कह पुनि सार्यो, निज निज गृह अब तुम सब जाहू, सुमिरेहु मोहि डर पहु न जनि काहू, सुनत बचन प्रेमाकुल बानर, जोरी पानी बोले सब सादर. श्रीरामांनी जे ते सर्व विमानातून टाकायला सांगितलं होतं, ती कपडे आणि दागिने सुद्धा होते त्यामध्ये, आणि त्यामुळे अस्वल आणि वानरांना ते कपडे आणि दागिने मिळाले आणि ते घालून ते सर्व रघुनाथांसमोर आले.
बरं का. आणि अशा ह्या विविध प्रकारच्या वानरांना, त्यांच्या वेशभूषांना बघून पुनी पुनी हसत कोसलाधीचा, श्रीराम त्यांच्याबरोबर विनोद करत होते, हसत होते. आणि रघुनाथांनी कृपादृष्टीनं बघून सर्वांवर दया केली आणि अत्यंत कोमल स्वरानं म्हणतायत, हे बंधूंनो, तुमच्याच जोरावर मी रावणाला मारलं आणि विभीषणाला राजतिलक केला. काय क्रेडिट दिलंय पहा प्रभूंनी वानरांना. जिथे हनुमंत म्हणतात प्रभूंच्या इच्छेशिवाय मी काही करू शकत नाही, पण प्रभूंची विशालता कशी असते, संत हृदयाची विशालता कशी असते, की ते सर्व करूनसुद्धा त्यामध्ये मी काहीच केलं नाही या भावनेनं समोरच्याला ते क्रेडिट, ते श्रेय देऊन टाकतात. तसं प्रभू वानरांना म्हणतायत आणि पुढं सांगतायत की आता तुम्ही आपापल्या घरी जा, माझं स्मरण करत राहा आणि डरपहू जनी काहू, कुणालाही भिवू नका. हे सर्व ऐकून ते वानर प्रेम व्याकुळ झालेत आणि हात जोडून आदरानं म्हणतायत काय, प्रभु जोई कहु तुम्हि सब सोहा, हमरे होत बचन सुनि मोहा, दीन जानि कपि किए सनाथा, तुम त्रैलोक ईस रघुनाथा, सुनि प्रभु बचन लाज हम मरही, मसक कहूँ खगपति हित करही, देखी राम रुख बानर रीछा, प्रेम मगन नहीं गृह कई इच्छा. काय गोड. श्रीराम जेव्हा म्हणतायत की आता तुमच्यामुळे मी सर्व हे करू शकलो, तेव्हा म्हणतायत ते सर्व वानर की प्रभो, तुम्हालाच हे शोभून दिसतं असं बोलणं, पण तुमचं बोलणं ऐकून आम्ही मात्र लज्जित झालोय, मोह वश झालोय. तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात आणि आम्हा वानरांना दीनजन समजून तुम्ही आम्हाला सनाथ केलंय स्वामी. तुमच्यामुळे आम्ही सनाथ झालोय, कृतार्थ झालोय. पण तुमचं बोलणं ऐकून लाज हम मरही, लाजेनं जणू मरून जातोय, लाजेनं चूर होतोय. कारण माशा कधीतरी गरुडाचं हित करू शकतील का. काय लीनता आहे पहा त्या वानरांची सुद्धा. आणि श्रीरामांचं हे असं गोड बोलणं ऐकून, त्यांच्या प्रति प्रेम बघून सर्व अस्वलं आणि वानरं प्रेममग्न होऊन गेली आहेत. नाही गृह काही इच्छा, घरी जाण्याची इच्छाच नाही कुणाची. कसं शक्य आहे नाही का. त्यामुळे मात्र प्रभूंची आज्ञाच होती. त्यामुळे प्रभु प्रेरित कपि भालु सब, राम रूप उर राखी, हर्ष विषाद सहित चले, विनय विविध विधि भाषी, कपिपति नील रीछपति, अंगद नल हनुमान, सहित विभीषण अपरजे, जूथप कपि बलवान, कही न सकहि कछु प्रेम बस, भरी भरी लोचन बारी, सनमुख चितवहि राम तन, नयन निमेष निवारी. प्रभूंची आज्ञा होती. त्यामुळे सर्व अस्वल आणि वानरं श्रीराम रूप हृदयामध्ये धारण करून अनेक प्रकारे श्रीरामांची प्रार्थना करत, एकीकडे हर्ष, एकीकडे विषाद, अशा भावनेमध्ये घरी परत निघाली. वानरराज सुग्रीव, नील, नल, जांबुवंत, अंगद, हनुमंत आणि विभीषणासह जे बलवान वानर सेनापती होते ते मात्र काहीच बोलू शकत नव्हते. प्रभूंचं बोलणं प्रेमाधिक्यानं नेत्रांमध्ये पाणी आणून एकटक त्यांच्याकडे बघत ते उभे राहिले होते. आणि ह्या सर्वांचं इतकं प्रेम बघून श्रीरामांनी काय केलं,
अतिशय प्रीति देखी रघुराई, लीन्हे सकल विमान चढ़ाई। मनमहु प्रचरण सिरुनायो, उत्तर दिशि विमान चलायो। चलत विमान कोलाहल होई, जय रघुबीर कहई सब कोई। सिंहासन अति उच्च मनोहर, श्री समेत प्रभु बैठे तापर। राजत राम सहित भामिनी, मेरु श्रृंग जनु घन दामिनी। रुचिर विमानु चले अति आतुर, किन्हीं सुमन वृष्टि हर्षे सुर। परम सुखद चली त्रिविध बयारी, सागर सरसरी निर्मल बारी। सगुन हो ही सुंदर चहु पासा, मन प्रसन्न निर्मल नभ आसा। त्या सर्वांचं श्रेष्ठ वानरवीरांचं, हनुमंत, विभीषण, नंतर नल, नील, सुग्रीव, जांबुवंत यांचं प्रेम बघून श्रीरामांनी सर्वांना विमानामध्ये, पुष्पक विमानात बसवून घेतलं बरं का. आणि त्यानंतर मनामध्ये विप्रवरांच्या, ऋषीश्रेष्ठांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रभू उत्तरेकडे विमान घेऊन निघाले. मोठा आवाज येत होता विमान जाताना. सर्वजण श्रीरामांचा जय जयकार करत होते. अत्यंत उंच मनोहर असे एक सिंहासन विमानामध्ये होतं, ज्यावर जानकी मातेसोबत श्रीरामचंद्र विराजमान झाले होते. श्री समेत प्रभु बैठे तापर. कसे दिसत होते? राजत राम सहित भामिनी, मेरु शृंग जनु घनदामिनी. पत्नीसोबत श्रीराम असे शोभून दिसत होते, जणू सुमेरू पर्वताच्या शिखरावर विजेसोबत सावळा मेघ दिसावा. तशी ही सीतारामांची जोडी त्या विमानामध्ये दिसत होती. अत्यंत वेगानं हे सुंदर विमान उत्तरेकडे निघालंय. देव हर्षित झालेत, फुलं उधळतायत. अत्यंत सुख देणारा शीतल सुगंधी वारा वाहतोय. समुद्र, तलाव, नद्या यांचं जल सीतारामांना बघून निर्मळ झालंय. चारही दिशांनी सुंदर शकुन होत आहेत आणि सर्वांचीच मनं प्रसन्न आहेत. आकाश आणि दिशा सीतारामांसारख्याच निर्मळ दिसत आहेत सगळीकडे. आणि रघुनाथ म्हणतायत सीतेला, कह रघुबीर देखो रन सीता, लक्ष्मण इहा हत्यो इंद्रजीता। हनुमान अंगद के मारे, रन मही परे निसाचर भारे। कुंभकर्ण रावण द्वौ भाई, इहा हते सुर मुनि दुःखदाई। सीतेला सांगतायत रघुनाथ, हे सीता, ही रणभूमी बघ. लक्ष्मणानं या इथंच इंद्रजिताला म्हणजेच मेघनादाला मारलं होतं. हनुमान आणि अंगद यांनी मारलेले मोठमोठे राक्षस रणभूमीवर पडलेत. देवांना आणि मुनींना त्रास देणारे कुंभकर्ण आणि रावण हे दोन्ही बंधू याच रणभूमीवर मारले गेले. अशी सर्व युद्धाची माहिती आपल्या पत्नीला श्रीराम विमानात बसून देत आहेत बरं का. आणि पुढे काय सांगतायत पहा. इहा सेतु बांध्यो अरु, थापेऊ शिव सुखधाम। सीता सहित कृपानिधी, शंभुहि कीन्ह प्रणाम।
सीता, मी इथंच ह्या समुद्रावर सेतू बांधवला ह्या सर्व वानरवीरांकडून आणि सुखधाम अशा शिवशंभोंची स्थापना इथंच केली. अशा रीतीनं श्रीरामांनी रामेश्वर दर्शन घडवलं सीतामातेला. आणि त्यानंतर कृपानिधान रामांनी सीतेसह रामेश्वर महादेवांना प्रणाम केला. सीता सहित कृपानिधी संभुईकीन प्रणाम. अशा रीतीनं जह जह कृपा सिंधु बन कीन्ह बास विश्राम, सकल देखाये जानकी कहे सबन्ही के नाम. काय गोड पहा. वनामध्ये सीता शोधार्थ येताना बरं का, जिथं जिथं करुणानिधान श्रीरामांनी निवास केला होता, जिथे जिथे विश्राम केला होता, ती सर्व स्थानं प्रभूंनी विमानातून जानकीला दाखवली. त्या सर्वांची नावं सांगितली बरं का. आपण चित्रकूटाच्या वेळेस बघितलं होतं, तिथे जेव्हा निवास होता तेव्हा विविध वनस्पती, तिथली झाडं, त्या सर्वांची माहिती प्रभू सीतामातेला सांगायचे. म्हणजे हा सुखसंवाद तिथे जो झाला होता आणि मध्ये जो खंडित झाला होता, तो पुन्हा इथे पुष्पक विमानामध्ये त्याच वाटेनं परतत असताना सुरू झाला आहे. आणि अशा रीतीनं ते विमान आता कुठे पोहोचलं बरं, तर तुरत विमान तहा चलियावा, दंडक बन जह परम सुहावा, कुंभजादि मुनि नायक नाना, गये रामु सबके अस्थाना. सुंदर अशा दंडकारण्यामध्ये, परमसुहावा म्हटलं, परमसुंदर अशा दंडकारण्यात ते विमान लवकरच पोहोचलं, जिथं अगस्त्यादी अनेक मुनिश्रेष्ठ राहत होते. त्या सर्व स्थानांमध्ये पुन्हा श्रीराम गेलेत बरं का, सर्व ऋषीमुनींचा आशीर्वाद घेण्यासाठी. सकल ऋषीन् सन पायी असीसा, चित्रकूट आये जगदीसा, तह करी मुनि केर संतोषा, चला विमानु तहा ते चोखा. सर्व ऋषीश्रेष्ठांचा आशीर्वाद घेऊन जगदीश्वर श्रीराम चित्रकूटावर आलेत पुन्हा. तिथल्या मुनींना दर्शन देऊन त्यांना संतुष्ट केलं आहे आणि तिथून विमान पुन्हा वेगानं पुढं निघालं. कुठे? बहुरी राम जानकी देखाई, जमुना कलिमल हरनि सुहाई, पुनि देखी सुरसरी पुनीता, राम कहा प्रणाम करु सीता, तीर्थपति पुनि देखो प्रयागा, निरखत जन्म कोटि अघभागा, देखो परम पावनी पुनि बेनी, हरनि शोक हरि लोकत्नि सेनी, पुनि देखु अवधपुरी अति पावनी, त्रिविध ताप भव रोग न सावनी. अशा रीतीनं पुढे येऊन श्रीरामांनी जानकीला कुणाचं दर्शन घडवलं, तर कलियुगातल्या पापांचं जी हरण करते अशा सुंदर यमुनेचं दर्शन सीतामातेला घडवलंय. मग गंगेचं दर्शन घेतलंय दोघांनी आणि श्रीराम म्हणतायत, हे सीते यांना प्रणाम कर. त्यानंतर तीर्थराज प्रयागाचं दर्शन घे, कारण त्या प्रयाग दर्शनानं कोट्यवधी जन्मांची पापं जळून जातात. आता परमपवित्र त्रिवेणीचं दर्शन घे. त्रिवेणी संगम हा शोकांचं हरण करणार आहे आणि श्रीहरींच्या परमधामी पोहोचण्याची एक पायरी आहे म्हटलंय बरं का. आणि आता कुठे आले? पुनी देखू अवधपुरी अति पावनी. आता अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीचं दर्शन घे म्हणतायत सीतेला. त्रिविध तापांचा आणि भवरोगाचा नाश करणारी अशी ही अवधपुरी आहे असं म्हणून सीता सहित अवध कहूँ
कीन्ह कृपाल प्रणाम, सजल नयन तल पुलकित, पुनि पुनि हर्षित राम। पुनि प्रभु आई त्रिबेनी, हर्षित मज्जनु कीन्ह, कपिन्ह सहित विप्रन्ह कहूँ, दान विविध विधि दीन्ह। सीतामातेसह श्रीरामांनी अयोध्यापुरीला प्रणाम केलाय. अयोध्यापुरीला बघताच प्रभूंचे नेत्र पाणावले. पुलकित शरीरानं अत्यंत वरचेवर आनंद होत होता रामांना. पुलकित पुनी पुनी हर्षित राम अयोध्येला बघून. मग पुन्हा त्रिवेणीमध्ये येऊन प्रभूंनी आनंदानं वानरांसह स्नान केलं. विप्रवरांना अनेक प्रकारची दानं दिली. आणि आता प्रभूंनी हनुमंताला सांगितलं काय? प्रभु हनुमंत ही कहा बुझाई, धरि बटु रूप अवधपुर जाई। भरत ही कुशल हमारी सुनाये हो, समाचार लई तुम चली आये हो। हनुमंताला समजावतायत प्रभू आणि काय सांगतायत? आता तू ब्रह्मचारीचं बटुरूप धारण कर आणि अयोध्येला जा. भरताला आमची कुशाली सांग, आम्ही कुशल आहोत, आमची खुशाली सांग आणि त्याच्याकडची वार्ता घेऊन पुन्हा ये. ही प्रभूंची आज्ञा होताच तुरत पवन सुत गवनत भयऊ, तब प्रभु भरद्वाज पही गयऊ। नाना विधि मुनि पूजा कीन्ही, स्तुति करी पुनि आशीष दीन्ही। पवनसुत हनुमंत त्वरित निघालेत प्रभू आज्ञा घेऊन अयोध्येला, नंदीग्रामामध्ये भरताला प्रभूंच्या आगमनाची सूचना देण्यासाठी. आणि इकडे प्रभू भरद्वाज ऋषींकडे गेलेत. अत्यंत आनंदानं मनःपूर्वक त्यांची पूजा केली, अनेक प्रकारे स्तुती केली आणि मुनींनी प्रभूंना आशीर्वाद दिला असं म्हटलंय बरं का. मुनी पूजा केली आणि त्यानंतर मुनिपद बंदी जुगल कर जोरी, चढ़ी विमान प्रभु चले बहोरी। इहा निषाद सुना प्रभु आये, नाव नाव कह लोग बोलाये। दोन्ही हात जोडून मुनिचरणांना भरद्वाजांना वंदन करून प्रभू विमानात बसून पुन्हा पुढे निघाले सीतामातेसह. आणि इकडे वनप्रदेशामध्ये जेव्हा निषाद राजांना ऐकलं की प्रभू येत आहेत, तेव्हा नाव कुठे नाव कुठे असा पुकारा चालू केला की आता प्रभूंना पुन्हा नावेतून पार जायचं आहे. त्यामुळे आपल्या लोकांना बोलावलं आहे निषाद राजांनी. आणि एवढ्यात सुरसरी नाघी जान तब आयो, उतरे उतट प्रभु आय सुपायो। तब सीता पूजी सुरसरी, बहु प्रकार पुनि चरणनि परी। दीन्ही असीस हर्षि मन गंगा, सुंदरी तव अहिवात अभंगा। सुनत गुहा धायवो प्रेम कुल, आयवो निकट परम सुख संकुल। काय वर्णन केले तुलसीदासांनी खरोखर. म्हणतायत तिकडे पुकारा सुरू झाला निषाद राजगुहचा आणि इकडे विमान गंगा पार करून आलं सुद्धा. प्रभूंच्या आज्ञेनं ते विमान गंगा किनारी उतरलं. तेव्हा सीतामातेनं अनेक प्रकारांनी गंगा मातेची पूजा केली आणि तिचे चरण धरले म्हटलंय. आपल्याला आठवत असेल सीतामातेनं जेव्हा गंगा पार करून पलीकडे प्रभूंसोबत ती गेली होती, तेव्हा गंगा मातेला हा आशीर्वाद मागितला होता की हे माता, मी माझ्या पतींसोबत
हा वनवासाचा कालखंड पूर्ण करून पुन्हा येईन आणि तुझी पूजा करीन असा मला आशीर्वाद दे. आणि तो गंगा मातेचा आशीर्वाद फळल्यामुळे ह्या सर्व विघ्नांमधून सुद्धा पार होऊन सीतामाता श्रीरामांसोबत पुन्हा गंगेच्या दर्शनाला आली आहे आणि तिचे चरण धरलेत. आणि त्यावेळेला गंगा मातेनं अत्यंत हर्षित होऊन आशीर्वाद दिलाय सीतेला, हे सुंदरी तुझं सौभाग्य अखंड राहो, सुंदरी तव अहिवात अभंगा. आणि इकडे भगवान आता नदी तटावर उतरणार हे ऐकताच निषादराज गुह प्रेमानं व्याकुळ होऊन धावला. धायवो प्रेमाकुल, परमसुखानं प्रभूंच्या जवळ आला. आणि जेव्हा जानकीसह प्रभूंना त्यांनी बघितलं तेव्हा प्रभु ही सहित बिलोकी बैदेही, परेऊ अवनीतन सुधी नहीं तेही, प्रीति परम बिलोकी रघुराई, हर्षि उठाई लियो उरलाई. निषादराज गुहनं जेव्हा जानकी मातेसह प्रभूंना पुन्हा बघितलं तेव्हा आनंद समाधीमध्ये मग्न झाल्यामुळे जमिनीवर कोसळलाय निषादराज. तो आनंद सहन न होऊन किंवा त्या आनंदामध्ये मग्न होऊन ती अष्टसात्विक भाव तो उदय झालाय अंतःकरणात आणि जमिनीवर पडला. देहभान उरलं नाही. आणि त्याचं हे परम प्रेम बघून रघुनाथांनी निषादराजाला उठवलं आणि अत्यंत आनंदानं हृदयाशी धरलंय. लियो हृदय लाई कृपा निधान, सुजान राय रमापति, बैठारी परम समीप बूझी, कुशल सो कर बीनती. अब कुशल पद पंकज बिलोकी, बिरंची शंकर सेव्य जे, सुख धाम पूरन काम राम नमामि राम नमामि ते. सब भांति अधम निषाद सो हरि, भरत जो उरलाइयो, मति मंद तुलसीदास सो प्रभु, मोह बस बिसराइयो. यह रावनारी चरित्र पावन, राम पद रति प्रद सदा, कामादि हर विज्ञान कर सुर, सिद्ध मुनि गावहि मुदा. निषाद राजाला लियो हृदय लाई कृपा निधान, सुजान राय रमापती. सुज्ञांचे राजे रमापती श्रीराम त्यांनी काय केलं? कृपा निधान भगवंतांनी त्याला हृदयाशी धरलं. परम समीप बैठारी, अगदी जवळ बसवून घेतलं निषादराजाला आपल्या. त्याची ख्याली खुशाली विचारली. आणि आता निषादराज म्हणतोय की हे श्रीराम, ब्रह्मदेव आणि शिवभगवान तुमच्या चरणांची सेवा करतात, त्या चरणांचं आता मला दर्शन झालंय. आता मी खुशाल आहे, आता मी कुशल आहे. त्यामुळे हे सुखधाम, हे पूर्ण काम श्रीराम, मी तुम्हाला वरचेवर नमस्कार करतो. सुखधाम पूर्ण काम राम नमामि राम नमामि ते. आणि तुम्ही, मी अत्यंत अधम असा निषाद आहे तरीसुद्धा भगवंतांनी भरताप्रमाणे आलिंगन दिलं तुम्ही मला. तुलसीदास आम्हाला सांगतायत की निषादाला भगवंतांनी भरताप्रमाणे आलिंगन दिलंय. आणि तुलसीदास म्हणतायत स्वतःबद्दल लीनतेनं की असे भगवंत ज्यांनी निषादाला भरताप्रमाणे आलिंगन दिलं, अशा प्रभूंना मी मोहवश झाल्यानं विसरलो. पण रावणाचे शत्रू असलेल्या श्रीरामांचं हे परम पावन असं चरित्र त्यांच्या चरणी प्रेम निर्माण करणार आहे. काय म्हटलंय? यह रावणारी चरित्र पावन, रामपद रतिप्रद सदा. काय सुंदर लिहिलंय पहा. रामपदाची रती प्राप्त करून देणारं असं हे चरित्र आहे.
कामादी विकारांना दूर करणारं आणि भगवत स्वरूपाचं विशेष ज्ञान विज्ञान प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे देव सिद्ध मुनीसुद्धा अत्यंत आनंदानं या रामचरित्राचं गायन करतात. आणि आता तुलसीदास आम्हाला सांगतायत, समर विजय रघुबीर के चरित जे सुनहि सुजान, विजय विवेक विभूति नित तिन्हि देहि भगवान, यह कलिकाल मलायतन मन करि देखु विचार, श्री रघुनाथ नाम तजी नाही न आन आधार. दीज आर युनिव्हर्सल स्टेटमेंट्स. तुलसीदास सांगतायत आम्हाला, जे सुज्ञ लोक ही रघुनाथांची समरविजयाची रणविजयाची लीला ऐकतात त्यांना भगवंत नित्य विजय विवेक आणि ऐश्वर प्रदान करतात. आणि पुढचा जो दोहा आहे तो अत्यंत प्रसिद्ध असा दोहा आहे, कलियुगासाठी समर्पक असा दोहा आहे. प्रभूंच्या नामाचं ऐश्वर व्यक्त करणारा दोहा आहे. यह कलिकाल मलायतन मन करी देखु विचार, श्री रघुनाथ नाम तजी नाही न आन आधार. हे मना विचार करून बघ, हा कलिकाळ पापांचं घर आहे जणू. यामध्ये पापांपासून जर बचाव करायचा असेल तर श्री रघुनाथ नाम तजी नाही न आन आधार. रघुनाथांचं नाम सोडलं तर दुसरा कोणताही आधार नाही. श्रीराम सांगतायत, नामा परते सत्य न मानावे. आणि ह्या नाम महिम्यावर हे लंकाकांड तुलसीदास विरचित इथे समाप्त होतं, त्याची सांगता होते. यानंतर सप्तम सोपान उत्तरकांड सुरू होईल. त्यामुळे इति श्रीमद्रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने षष्ठ सोपान समाप्त, लंकाकांड समाप्त. कलियुगातल्या सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामचरितमानसमधला हा 6वा सोपान इथे समाप्त होतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.